तुमच्या आयुष्यात बरेचसे प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरी लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलून पाडून बोलतो, तुमची किंमत कमी करतो, तुमचं म्हणणं ऐकत नसेल तर या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा मान परत मिळवून देतील. चला तर बघूया त्या 5 गोष्टी. ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या, त्याला मोकळं करा. समोरच्याला ही जाणीव करून द्या त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काही मात्रही फरक पडणार नाही किंवा तुमचं काही अडणार नाही. मग भले तुमच्या मनामध्ये भावनिक वादळ उठलं असेल किंवा तुम्हाला वाईट वाटलं असेल तरी ते तुम्ही दाखवू नका. तुम्हाला माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अवघड आहे. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे पण तुम्ही त्याची किंमत केली नाही. जो कायम सोबत राहणार आहे तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःला वेळ द्या. जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता तो निघून गेला आहे, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी आपण कुणावर अवलंबून नाही. स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. तुम्हाला हे जमलं तर आयुष्यात कधीही तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं आहे. आपल्या मनाला शांत ठेवता यायला हवं. कुठलीही भावना नको. राग नाही, द्वेष नाही, बदला घेण्याची भावना नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका. स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काही बोललं, कोणी अपमान केलं म्हणून माझी किंमत कमी होणार, ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका. स्वतःला याच्यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावर अवलंबून नाही. काहीतरी मोठं मिळवा. तुमचं ध्येय, तुमची स्वप्नही मोठी ठेवा आणि ती कोणत्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी हर एक प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता, तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही. मग कोणी तुम्हाला हर्ट केलं, तुमच्या भावना दुखवल्या तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुम्ही या सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात. त्याच्यासाठी स्वतःला वेळ द्या. लोकांच्या मागे गेलात तर लोक हाती लागणार नाही. मग त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे पडलात. स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक तुमच्या मागे येतील. तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करायलाच नको. तुमचे स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील जो तुम्ही गमावलाय. म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडून द्या. तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री द्यायची नाही. ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेली आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जायचं नाही ना त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊन द्यायचं. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा कमी करून घेत आहात.